सर, या ठिकाणी महाराष्ट्र सरकार उपवर्गीकरण करणार आहे आणि त्या निमित्तानं आपण या ठिकाणी विरोधी मोर्चामध्ये सामील झालेले आहेत. तर या बाबतीत तुम्हाला काय म्हणायचं आहे? सर्वप्रथम माझे नाव प्रशिक सम्राट भानुदास. मी भारतीय बौद्ध महासभेमध्ये सैनिक या पदावरती कार्यरत आहे आणि जालना जिल्हा इथे संरक्षण उपाध्यक्ष म्हणून काम करत आहे. तुम्ही विचारलेला प्रश्न असा आहे सर की संसदेने बिल पास करून आरक्षण उपवर्गीकरणाचा सुप्रीम कोर्टाचा कायदा रद्द करावा अशी आमची ठाम भूमिका आहे. सरकारला माझी एक विनंती आहे की सरकार तुम्ही महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या लोकांचा अंत पाहू नका, कारण हे वर्गीकरण करणं हा क्षुल्लक प्रश्न आहे, कारण याची गरजच नाही. संसदेमध्ये हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या माध्यमातून ह्या संविधानामध्ये आरक्षणाची पूर्णता त्याने निरीक्षण केलेलं आहे, परंतु सरकार जाणून बुजून हा कुटील डाव करत आहे. तो हाणून पाडण्यासाठी आज आम्ही एका संख्येने इथे उपस्थित झालेलो आहोत आणि तो आम्ही हाणून पाडणार ही आमची ठाम भूमिका आहे. सरकार असं म्हणते की या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून प्रत्येक जातीचा विकास होणार आहे असं सरकार म्हणते. तुम्हाला काय म्हणायचं या संदर्भात? सरकार प्रत्येक जातीचा विकास जरी करायचा असेल तर गावागावात, शहरामध्ये, तालुक्यामध्ये जे काही वातावरण दूषित करण्याचं काम सरकार करत आहे ते त्यांना करू नये. वर्गीकरण करणं म्हणजे हा काही समाजाला न्याय देण्याचा भूमिका नाही आहे, कारण वर्गीकरण करून समस्त जातीला वाटण्याचा कार्यक्रम हा सरकार आखत आहे. तेव्हा या कार्यक्रमाला आम्ही ठाम विरोध करत आहोत आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून सरकारला आम्ही प्रत्युत्तर देण्यास तयार आहोत असं आमचं ठाम मत आहे. आज ज्या उपवर्गीकरणाच्या समर्थनामध्ये ज्या जाती उतरलेल्या आहेत, मातंग असतील किंवा एक दोन ज्या काही त्यांचं प्रमाण असेल, त्या जातींचं म्हणणं आहे की आम्हाला आरक्षणाचा हवा तेवढा लाभ मिळालेला नाही. मग त्यांची ही मागणी योग्य आहे का, किंवा त्यांची मागणी करणं हे चुकीचं आहे? मला असं वाटतं की मातंग समाज बंधूंनी आमच्या भूमिका समजून घ्याव्यात, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी काही आरक्षण दिलेलं आहे ते सर्वांसाठी दिलेलं आहे आणि मातंग समाज जे म्हणत असेल की आमचा हिस्सा महाराणी खाल्ला हा साप खोटा चुकीचा आहे. बरोबर आहे. तेव्हा मला असं म्हणायचं आहे त्या लोकांना की तुम्ही उपद्रव्य करू नका आणि भावाबादी फूट पाडू नका, कारण आपल्यामध्ये फूट पडणं म्हणजे सरकारचा फायदा आहे असं मी मानतो. मला शेवटचा प्रश्न विचारा असा वाटतो. समता सैनिक दलांची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती आणि त्यामध्ये समता सैनिक दलाची भूमिका काय असणार आहे तुमची? सर्वात पहिला प्रश्न असा आहे सर की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समता सैनिक दल निर्माण का करावं लागलं? कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इथल्या प्रशासनावरती विश्वास नव्हता, पोलीस प्रशासनावरती विश्वास नव्हता आणि म्हणून संरक्षणाच्या हेतू त्यावेळेस परिस्थिती अशी होती की बाबासाहेबांच्या पाठीमागे कोणी नव्हतं. बाबासाहेबाला असं वाटलं की माझं एक संरक्षण असावं, म्हणून 1935ला, बरोबर ना, 1935ला त्यांनी हा 1928ला हा समता सैनिक दलाचा निर्माण करून आपल्या सुरक्षेसाठी बाबासाहेबांनी समता सैनिक दलाची भूमिका निर्माण केली आणि ती आम्ही चांगल्या प्रकारे पार पाडत आहोत हेच आपल्याला आम्ही सांगू इच्छितो. आपण वेळ काढलात आणि या चॅनलला मुलाखत दिला त्याबद्दल सर्वांचे आपले आभार. धन्यवाद सर. धन्यवाद. जय भीम.